नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली. वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी तर गेलीये असं सांगत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. कालच हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. त्याचमुळे आता वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे सर्व आरोप फेटाळलेत आणि वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका अशी विनंती त्यांनी केलेली आहे. च्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून. तर हगवणेंच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावलेले आहेत. आता हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत, ते आम्ही दिलेलीच गाडी वापरत असल्याचा दावाही वैष्णवीच्या वडिलांनी केलेला आहे. तर शशांक हगवणेला 1.5 लाखांचा मोबाईलही आम्हीच दिल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच अनिल कसपटे यांनी केलेला आहे. त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय. तर जावयाला दिलेल्या मोबाईलचे हफ्ते अजूनही वैष्णवीचे वडील भरतायत. दरम्यान आता वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असून त्यामुळे आता या तिघांच्याही जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आजच त्यांना जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान आता पबावधन पोलिसांनी हगवणेंच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत. आरोपी असलेल्या हगवणे आणि त्यांच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता. या गाड्यांपैकी राजेंद्र हगवणे फरार असताना एक गाडी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर आहे, तर बाकी 2 गाड्या वेगवेगळ्या नावाने आहेत. या 5 गाड्यांमध्ये बुलेरो, थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. पाहूया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील 5 गाड्या बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. MH12 SS 3000 असा या गाडीचा नंबर आहे. खरं तर याचा मालक जो आहे तो सुशील राजेंद्र हगवणे, जी हीच इंडिवर कार आहे जी एकमेव हगवणे यांच्या नावावर आहे. तर जो फरार असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे 4-5 दिवस फरार होते त्या दरम्यान ही गाडी वापरली होती. तर जी आरोप केला जातोय, जो लग्नामध्ये वैष्णवीला फॉर्च्युनर मागण्यात आली, ती फॉर्च्युनर गाडी ही याच ठिकाणी खरं तर MH14 KU 2002 अशी ही फॉर्च्युनर गाडी ही या आवारात उभा आहे. ही गाडी वैष्णवीच्या नवऱ्याला देण्यात आली. मात्र या गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या आता बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. या ठिकाणी एक बलेनो कार आहे, ज्या बलेनो कारचा खरं तर MH12 SY 1123 एक नंबर आहे, जे आशिष शिंदे या बलेनो कारचा मालक आहे. तीही गाडी या आवारात उभा आहे. या 5 गाड्या बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. तर या गाड्या तर आपण पाहिल्या, मात्र हगवणेंच्या घरातून आणखीन काय काय जप्त केलेलं आहे तेही आपण सविस्तर पाहूयात. काळ्या रंगाचा लोखंडी पार जप्त करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईपही जप्त केलाय. पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं,
लग्नामध्ये हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने आणि साडी, आरोपींकडचं पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट. तर आता हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशी हे घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का, असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. तसंच बार असोसिएशनची विपुल दुशींची सनद रद्द करावी अशी मागणी सुद्धा दमानियांनी केलेली आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. तर वकील विपुल दुशी यांच्यावर संतप्त झालेल्या दमानिया आपण पाहिल्या. दरम्यान आता वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे आणि वैष्णवीच्या आई वडिलांसोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळेस गौतमी पाटील हिनं दिलेली आहे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गौतमी पाटील हिची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे, तिच्या आईवडिलांसोबत असल्याचा दावा यावेळेस गौतमी पाटील हिनं केलेला आहे. आपण जर बघितलं तर आता जी परिस्थिती सुरू आहे, लोक हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात, मारहाण करतात, अनेक मुलींचे जीवही यातमध्ये गेलेले आहेत. कसं सगळ्या गोष्टीकडे बघती वैष्णवी हगवणे प्रकरणावर? जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. फक्त मी एकच सांगेल की जो कोणी दोषी आहे, आरोपी आहे, जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. बस मी एवढंच सांगते. कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. म्हणजे हुंडा घेणे, हुंडा देणे हे चुकीचं आहे. हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे. पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचा हे मला योग्य नाही वाटत. दरम्यान आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुपेकर यांचं नाव चर्चेत आहे आणि आता याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते. जालिंदर सुपेकर यांच्याकडनं आता गृह विभागानं त्यांचा कार्यभार काढून घेतलेल्या गृह विभागानं मोठा दणका त्यांना दिलेला आहे. नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतलेला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुपेकर यांचं नाव चर्चेत असून सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर वैष्णवी प्रकरणामध्ये फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे. पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानंच वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं. 75 जे ॲक्ट हे कलमसुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाइनमेंट 342 जो पूर्वीचा IPC आहे, म्हणजे मुलाला दाबून ठेवलं, त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे. याच्यातून रितसर कोर्ट टाकून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवला आहे. तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला, त्याच्यावरून ते संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे, त्याच्यावर 227 प्रमाणे एक BNS प्रमाणे NC दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे, फेक कॉल करणे यासाठी जर कुणी त्याचा वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करतील. तर फरार असलेले निलेश चव्हाण याच्यासाठी आता पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सध्या त्याचा शोध सुरू आहे. आणि आता पुणे पोलीस सुद्धा ऍक्टिव्ह झालेले आहेत. पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना नोटीस जारी केलेली आहे. शस्त्र परवाना रद्द का करू नये असं या नोटीसमधून त्यांना विचारण्यात आलेलं आहे. हगवणे यांच्या शस्त्र परवाना रद्द करा अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी यावेळेस पत्रातून केली असून हगवणे यांच्या शस्त्र परवानाबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांना अहवाल सादर केलेला आहे.
नोटिसीवर हगवणे कुटुंबियांनी जर उत्तर दिलं नाही तर हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जाणार आहे. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये पुणे पोलीस शस्त्र परवाना रद्द करू शकतात अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. हगवणे कुटुंबियांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात येत होती. दरम्यान आता पुणे पोलिसांनी या संदर्भात अहवाल सादर करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि आठवडाभरात जर या नोटिसीला उत्तर दिलं नाही तर त्यांचा शस्त्र परवाना रद्द होऊ शकतो. आणि आता मोठी बातमी समोर येते लाडक्या बहिणींच्या हफ्त्यासंदर्भातली. दरम्यान लाडक्या बहिणींना हफ्ते तर मिळत आहेत, मात्र याच हफ्त्यांसाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला मारलाय. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटींचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे. बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्यानं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी आता वळवावा लागतोय. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती. दरम्यान आदिवासी विभागाचा कुठलाही पैसा वळवला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. लाडकीसाठी आदिवासींचा तिसऱ्यांदा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलाय. आदिवासींसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद केल्याचं फडणवीसांनीही म्हटलेलं आहे. लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल. जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भांड्यांचा संच घेण्यासाठी लाडक्या बहिणींची तुफान गर्दी झाली आहे. नंदुरबारमध्ये लाभार्थी बहिणी रांगेमध्ये उभ्या आहेत. मध्यरात्री 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणी रांगेत उभ्या असून आता 1.5 किलोमीटरपर्यंतची रांग लागलेली आहे. तासनतास उभं राहिल्यानंतर ही नंबर न आल्यानं लाडक्या बहिणींचा संताप बघायला मिळाला. लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे शहादा प्रकाशा बायपास रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. आम्ही रात्री 3 वाजेपासून इकडे उभा आहे तरी पण अजून लोक ते सांगताय की भांडे संपले असं म्हणताय. चालू केलेलं नाही वाटत एवढा त्रास करून आलोय आम्ही. आणि यानंतर बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातली. मंत्री छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरनं आता खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे. भुजबळांच्या मंत्रिपदाचे आदेश दिल्लीतून आलेत. अजितदादांना न विचारताच भुजबळांना मंत्रिपद दिल्याचा दावा राऊतांनी केलाय. खासदार संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं कौतुक केलंय. फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय. तर संजय राऊतांनी यावरनं फडणवीसांवर निशाणा साधला. कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत राऊतांनी टोला लगावलाय. आई एडमायर मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है. बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी. देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं. एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है. तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है
वो बहुत ज़बरदस्त है। सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य त्याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नुसतं कौतुक करून चालणार नाही. परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे. आणि आता बातमी आहे जळगावमधून. जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार काल घडला होता. महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्यानं प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठत तिची चौकशी केलेली आहे. तालुक्यातील बोरमडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय मदत न मिळाल्याने रस्त्यावरच प्रसूती करावी लागली होती. या संदर्भात साम टीव्हीनं आवाज उठवताच आता प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे. जिल्हाधिकारी आणि झडपीच्या सीईओ आरोग्य यंत्रणेनं संबंधित महिला आणि बाळाची आता विचारपूस केली. दरम्यान या प्रकरणामध्ये कुणाची हयगय केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होता कामा नये. सगळे गोष्टी, सगळे बैठका, सगळे VC, सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे. आणि एकमेव आपलं म्हणजे या ठिकाणी 2 उद्देश आहे. सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे, त्याच्यासाठी चौकशी समिती काम करते. दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊन हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे AAAचं कोऑर्डिनेशन आहे, जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे, ते बहुतेक इथे झालेलं नाहीये. आणि AAAचं काय असतं, एक साधारण रजिस्टर आहे, त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसूती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे, SOP की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे, तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे, SOP आहे, ती फॉलो झालेली आहेत का. आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण कायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू. करदानाला गेलो होतो मी. मग तिथून सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं, वजापूरला घेऊन जा असं सांगितलं. बरोबर. त्याच्यानंतर मी गेला तिथं रस्त्यात, आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली. 3-6 पाठवलं तरी पण गाडी आलीच नाही, ॲम्ब्युलन्स. डॉक्टरला फोन केला तर बी कोण आहे, कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर. मग त्याच्यानंतर 1 घंटा नंतर गाडी आली डिलिव्हरीच्या ठिकाणी. आणि डॉक्टर बी नाही आला, नर्स बी नाही आली. तर भर रस्त्यात प्रसूतीच्या घटनेवरनं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री नीतिमूल्याच्या गोष्टी करतात, मात्र जळगावच्या घटनेवर त्यांनी बोलावं असं म्हणत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढलेत. गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान 100वर प्रसंग घडलेले आहेत. प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे. तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि झोळीतून हे न्यावं लागतंय. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे. ती नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात. ही नीतिमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे. आणि यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आरोपी सापडल्यानंतर सुद्धा दरोडा कुणी घडवून आणला, दरोड्यामध्ये लुटलेलं सोनं आणि पैशाची रक्कम नेमकी कुठे गेली आहे, याचं काही गौड बंगाल कायम आहे. कारण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतांचा तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास नक्की कसा आणि कुठून सुरू आहे आणि तो कधी संपणार असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. प्राथमिक तपासामध्ये पोलीस केवळ 20 तोळे सोनं जप्त करू शकले होते. बुधवारी आजबेकडून आणखीन 13 तोळे सोनं जप्त करण्यात आलं, मात्र ते कुठून जप्त केलं हे सांगण्यात मात्र अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यालयात मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे. खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याने चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना अटक करण्यात आलेली आहे. खिरोळकरच्या घरातून 67,45,308 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय.
महसूल विभागातून जे काही प्रकरणं मागील वर्षभरामध्ये झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याकरता ती सर्व प्रकरणं नियमानुरूप झालीत का, त्याच्यामध्ये शासनाचा काही महसूल बुडाला आहे का, काही अनियमितता झाली आहे का, हे सर्व तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. ती समिती सर्व प्रकरणं तपासतील आणि त्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल. बातमी बीडमधून. बीडमध्ये महावितरणाचा अनागोंदी कारभार समोर आलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही महावितरण विभागानं आरोग्य केंद्राला 90,000चं बिल पाठवले. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीज पुरवठाच नाही अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराने आरोग्य अधिकारी देखील चक्रावलेत. 5 वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची. तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण 90,000 रुपये आलं आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही केला, परंतु आम्हाला MSCBून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे. वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिले आहेत MSCBला. तरी परंतु त्यांनी अद्यापपर्यंत लाईट दिली नाही, परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि आता बातमी जालन्यातून. जालन्यामध्ये एका व्यक्तीला घरातून फरफटत ओढून एका व्यक्तीला अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. एका टोळक्याकडनं लाठाकाठ्यांनी या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. जालन्यातील घनसावंगीच्या पाथरवाला गावामध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघाताचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. भरधाव कारनं बाईक स्वाराला उडवल्यानंतर निर्दयी कार चालक फरार झाला. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या कारनं जोरात धडक दिल्याने बाईक स्वार जखमी झाला. ही बाईक इलेक्ट्रिक पोलला आदळली आणि मोठा स्फोट होऊन बाईकला आग लागली होती. या अपघातामध्ये बाईक स्वार गंभीर जखमी झालाय, तरीही कार चालक फरार झाला. आता कार चालक पळून जातानाचा व्हिडिओही समोर आलेला आहे. सोलापूरच्या टेक्सटाईल मार्केट समोरचा कारचा भीषण अपघात समोर आलेला आहे. यावेळेस बोलेरो गाडीनं धडक दिल्यानं 2 महिला या अपघातामध्ये जखमी झाल्यात. या अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली असून रोहिणी पुप्पल आणि उषा वाघे असं अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत. सोलापूरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 महिला जखमी झालेल्या आहेत. आणि आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या. पावसानं राज्यभरामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात 2 एकर क्षेत्रातलं केळी पीक उद्ध्वस्त झालंय. त्यामध्ये शेतकऱ्यांचं 12 लाखांपेक्षाही जास्त नुकसान झालंय. जालन्यामध्ये राणी उचेगाव शिवारामध्ये कोबी शेतातच खराब झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. तर बीडच्या येळंब घाटामध्ये काकडी पिकाचंही नुकसान झालेलं आहे. यामुळे आता शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. शेतात साठवून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णतः भिजलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा भुईमुंग शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पाणी शेतात घुसल्यामुळे शेंगदाणा वाया गेलेला आहे. राज्यामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झालेला आहे. एकीकडे शेतामध्ये भाज्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, तर दुसरीकडे APMC मध्ये आलेला शेतमाल भिजलेला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर दुप्पट वाढलेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये शेवगा 160 रुपये किलोवर गेलाय, तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर 100च्या वर गेले. पालेभाज्या सुद्धा जोडीला 50 रुपयांनी विकल्या जात आहेत. भाजीपाला महागलाय. शेवग्याचा दर सध्या 160 रुपये इतका आहे प्रति किलो. शिमला मिरची 110 रुपये प्रति किलो. फ्लॉवर 130 रुपये. गवार 120 रुपये. भेंडी 90 रुपये. वांगी 70 रुपये किलो. काकडी 60 रुपये किलो. टोमॅटो 60 रुपये किलो.
कोथिंबिरीची एक जोडी 50 रुपयाला विकली जाते. मेथीची एक जोडी 50 रुपयाला विकली जाते. पालकाची एक जोडी 50 रुपये. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्हाला आता रोज 10,000 रुपये मिळू शकतात. होय, तुम्ही ऐकलं असं आम्ही का म्हणतोय ही संपूर्ण बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. कारण सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र खरंच अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. तुम्हाला मिळणार रोज 10,000 रुपये. मालामाल करणारी सरकारची नवीन योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारची एक योजना आली आहे आणि या योजनेतून दर दिवशी 10,000 रुपये मिळतात असा दावा करण्यात आलाय. मिळालेले पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर रांगा लागत असल्याचा दावाही करण्यात आलाय. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की ही नक्की योजना आहे तरी कोणती. मात्र खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. पंतप्रधान मोदींच्या नावानं केंद्र सरकारनं एक योजना सुरू केली आहे. या योजनेतून दररोज 10,000 रुपये मिळवण्याची संधी आहे. रोज पैसे मिळत असल्यानं लोक तातडीनं पैसे काढतात. त्यामुळे एटीएम बाहेर लोकांच्या रांगा पाहायला मिळतात असा दावा केला गेलाय. त्यामुळे अशी कोणतीही योजना आहे का? खरंच सरकार रोज 10,000 रुपये देतंय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पैसे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि रोज 10,000 मिळणारी योजना असेल तर त्यामागचं सत्य सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं अशी कोणती योजना आहे याची पडताळणी केली. सरकारची स्कीम आहे का याबद्दल चौकशी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. रोज 10,000 मिळतात अशी कोणतीही योजना नाही. पंतप्रधान मोदींच्या नावानं योजना असल्याचा दावा खोटा आहे. बोगस लिंक पाठवून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे. योजनेसंदर्भात कोणतीही लिंक असल्यास उघडून पाहू नका. पैसे म्हटलं की अनेक जण मेसेज आवर्जून वाचतात आणि मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे फॉलो करतात. याचाच फायदा घेत लोकांना फसवलं जातं. त्यामुळे .in किंवा .org असं वेबसाईटमध्ये असेल तर सावध व्हा. कारण सरकारच्या वेबसाईटमध्ये शक्यतो .gov.in असं असतं. आमच्या पडताळणीत दररोज 10,000 मिळतील अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.